तर मित्रांनो, मी नेहा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्समध्ये बऱ्याच मित्रांनी विचारलं आहे की तुमचा स्कोअर काय येत आहे. तर ग्रुप बी 2026चा माझा स्कोअर 54.25 येत आहे. तर हा स्कोअर 54 येण्यामागचं कारण म्हणजे ग्रुप सी 2024ला झालेली त्याची मेन्स मी दिलेली आहे. त्या मेन्समध्ये त्याची मेन्स दिली आहे. त्यानंतर मी 17 मेची ग्रुप बीची मेन्स दिलेली आहे. पण ह्याच्यामध्ये झालं असं की जेव्हा ग्रुप सी 2024ची मेन्स मी दिली तेव्हाही मला रिझल्ट आल्यावर मी मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. प्रिलिम्सचा रिझल्ट आल्यानंतर, कारण मला कट ऑफ क्लिअर होईल की नाही ह्याचं शाश्वती नव्हती. त्यामुळे झालं असं की महसूल सहाय्यक आणि टॅक्स असिस्टंटची कट ऑफ मी क्लिअर केली, परंतु ज्यासाठी मी फॉर्म भरला होता इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, ती मला काही मार्कांनी माझी ती राहिली, कारण 1.5 महिना अभ्यास केला. त्यानंतर पुन्हा ही तीच चुकी मी केली. ग्रुप बीला जी 17 मेला होणार होती, 4 जानेवारीला त्याची परीक्षा झाली होती. परीक्षा झाल्यानंतर मार्चमध्ये रिझल्ट येईपर्यंत मी मेन्सचा कुठलाच अभ्यास केलेला नव्हता त्याचा. मग मला जेव्हा रिझल्ट आला तेव्हा माझ्या हातात 1.5 महिना होता. मग त्या 1.5 महिन्यामध्ये 10 तास दिवसाचे किंवा 8 तास ॲप्रॉक्सिमेटली अभ्यास करून ती मेन्स मी दिली. पण त्याचाही स्कोअर मला माझ्या अपेक्षेपेक्षा फार कमी मिळालेला आहे. पेपरही तसा होता, डिफिकल्ट पेपर होता आणि मार्क्सही मला त्याच्यामध्ये कमी आलेले आहे. सो माझं सांगणं इथं माझ्या अनुभवावरून तुम्हाला सर्वांना हेच आहे की जो मागच्या 2025चा ग्रुप बी प्रिलिम्सचा कट ऑफ होता, सो कट ऑफ त्या रेंजमध्येच राहण्याची शक्यता आहे. कारण पेपरचा ट्रेंड पाहिला तर त्या धर्तीवरच पेपर जरासा होता आणि जर कट ऑफ कमी आला तर तो इतरांचं मी जेव्हा ऐकलं, बऱ्याच शिक्षकांनी टाकलेले आहेत ह्याच्याविषयी व्हिडिओज, तर त्यानुसार ते 48+ हा सेफ स्कोअर सांगत आहेत. तर मी हेच म्हणेल की त्या धर्तीवर एकतर आपण अभ्यास करावा मागचा कट ऑफ बघून, किंवा मग आता हे 48+ ज्यांना आहेत म्हणजे ओपन जनरल 48+, त्यांनी मेन्सचा अभ्यास करावा. कारण मेन्समध्ये कट ऑफ नसतो मित्रांनो, मेन्समध्ये मेरिट असतं आणि ह्या मेरिटमध्ये येण्यासाठी प्रिलिम्स झाल्यानंतरच काही लोक ज्यांचा स्कोअर खूप चांगला आहे त्यांनी ऑलरेडी मेन्सला सुरुवात केली आहे. आपण जर रिझल्ट आल्यावर मेन्स करू तर आपण सुरुवात करायलाच मागे पडू, मग तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागेल. त्यामुळे ह्या मेरिटमध्ये टिकून राहण्यासाठी ज्यांचा पण स्कोअर ह्या अराउंड येतो आहे किंवा स्वतःलाच म्हणजे आपल्याला कळतं की मी क्वालिफाय होणार आहे किंवा नाही होणार आहे मागचे सगळे ट्रेंड पाहता, तर त्यानुसार ठरवावं आणि ह्या रेंजमध्ये जर स्कोअर असेल तर नक्कीच मेन्सला लवकरात लवकर सुरुवात करावी.